मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वच मंत्र्यांना पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या सूचना दिल्या आहेत। त्याच अनुषंगाने नागपूरमध्ये उद्या शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडणार होता, मात्र ऐनवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्धार मेळावा रद्द करत त्यांच्या शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या सूचना दिल्या। याविषयी अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत राज्यमंत्री आशिष जयस्वाल जी आहे। भाऊ, उद्या निर्धार मेळावा आयोजित करण्यात आलेला होता, जवळजवळ तयारी झालेली होती, मात्र ऐनवेळी रद्द करण्यात आलेला आहे, काय नेमकी माहिती? खरं म्हणजे उद्याच्या निर्धार मेळाव्यासाठी आम्ही आज मुंबईला गेलो नाही आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य होतं की विधानसभेच्या दैदिप्यमान यशानंतर पहिल्यांदा अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतच्या निवडणूक होत आहे। शिंदे साहेबांनी शिवसेनेचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्हाला यश मिळालं आणि आता लोकल बॉडीमध्ये देखील आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य यावं म्हणून उद्या एक निर्धार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यात माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार गावागावापर्यंत, घराघरापर्यंत, दारादारापर्यंत देण्याचा आणि मार्गदर्शन त्यांच्यापासून उद्या अपेक्षित होतं। परंतु आताच त्यांचा निरोप आला की शेतकऱ्यांचा संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी सर्व मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यामध्ये काही जिल्हे आम्हाला निर्धारित करून दिलेले आहेत, त्या जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी या ठिकाणी करणार आहोत आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत करून त्याला दिलासा देऊन त्याला धीर देण्याचं काम हे सरकारचं आहे, ते निश्चितपणे करणार आहोत। आणि शेतकरीला सर्व नैसर्गिक संकटाला तोंड देताना आम्ही सरकार म्हणून त्यांच्यासोबत आहे आणि उद्या महाराष्ट्राचे सर्व मंत्री वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन शेतकऱ्याला मदत करण्यासाठी त्यांच्या बांधावर जाऊन पिकाची पाहणी करणार। भाऊ, सध्याला जी पूरस्थिती उद्भवल्या गेली आहे राज्यामध्ये, नवरात्र उत्सव चालू आहे, पुढे दिवाळी आहे, अशा सण उत्सवाच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू आलेले आहे। एकूणच नागपूर विभागाचा विचार केला तर 40,000 हेक्टरपेक्षा अधिकचं नुकसान झालेलं आहे। शासनाकडे प्रस्ताव देखील निधीसाठी पाठवण्यात आलेला आहे आणि काही ठिकाणी पंचनामे अद्याप सुरू आहे, मात्र निधी अद्याप शेतकऱ्यांच्या हातात मिळाला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना थेट दिलासा सरकार म्हणून कधीपर्यंत मिळू शकतो? काय झालं की सप्टेंबर महिन्यामध्ये इतका पाऊस कधी येत नव्हता, ते यायला लागला। 2019 पासून आपण पाहत आहोत आणि पावसाच्या दिवसामध्ये पाऊस आला नाही। आता निसर्गामध्ये जे पर्यावरण बदल झालेला आहे हे एक मोठंच आव्हान आहेच, परंतु या आव्हानाला तोंड देण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला शेतकऱ्याला मदत करता येईल, मग कंट्रोल फार्मिंग कशी करता येईल, पीक पद्धतीमध्ये काय बदल करता येईल, त्यानुसारच आता आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने शेडनेट, पॉलीहाऊस, ग्रीन हाऊस अशा पद्धतीचे प्रकल्प स्मार्टमध्ये किंवा बाळासाहेब ठाकरे आपण जे कृषी संजीवनी प्रकल्प असेल किंवा आपला जो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे किंवा आता भांडवली गुंतवणुकीची आम्ही जी योजना आणलेली आहे त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मागे सरकार सातत्याने उभ्या कृषी क्षेत्रामध्ये आमचा जो खर्च आहे तो मोठ्या प्रमाणात वाढतो। आपण शेतकऱ्याला 7,500 आपण इलेक्ट्रिक बिलची सवलत या ठिकाणी दिलेली आहे आणि तो खर्च नियमित साधारणतः 19,000 कोटीपर्यंत झालेला आहे आणि जे महाराष्ट्राचं कृषीचं बजेट होतं आणि मग शेतकऱ्याला मदतीचं बजेट होतं त्याचा उच्चांक आपण या ठिकाणी घातलेला आहे आणि हे सर्व होत असताना आजही यावर्षी परत आता अजून पाऊस थांबलेला नाही आहे। उद्या, परवा, नरवा, पुढील महिन्यात, पुढील आठवड्यात काय होईल हे देखील एक पाहण्याची या ठिकाणी बाब आहे। परंतु या परिस्थितीमध्ये आम्ही सर्व सरकार म्हणून शेतकऱ्यांच्या सोबत आहोत। ताकदीने सरकार शेतकऱ्यांच्या मागे खंबीरतेने उभे आहे आणि धीर देण्यासाठी, त्याला मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न शासन स्तरावर सुरू आहे। शेती क्षेत्रामध्ये गुंतवणूक सुरू आहे आणि मला विश्वास आहे की उद्या राज्याचे सर्व मंत्री जेव्हा जिल्ह्यात पिकाची पाहणी करतील त्या माध्यमातून पुन्हा सरकारकडून योग्य ती मदत भविष्यामध्ये करण्याच्या दृष्टीने प्रयत्न या ठिकाणी करण्यात येईल। विरोधकांकडून आरोप केला जातो की सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी किंवा मदत करण्यासाठी सपशेल अपयशी ठरले आहे। वडेट्टीवारांनी आरोप केलेला आहे 50,000 हेक्टरी शेतकऱ्यांचं नुकसान देण्यात यावं। आता तुम्ही थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जरी जात असला तरी बी थेट शेतकऱ्यांना मदत जी आहे ते कमीत कमी दिवसात मिळणार यासाठी प्रयत्न असणार। विरोधी पक्ष खरं म्हणजे त्यांना आक्रमक विरोधी पक्षात कसं राहावं त्यांना ती सवय नाही आहे। ते इतके वर्ष सत्तेत राहिलेले आहे, सत्तेत असताना त्यांना कधी शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव झाली नाही आणि आजही जर आपण पाहिलं तर ते शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित करण्याच्या ठिकाणी वोट चोरी आणि वेगवेगळ्या पद्धतीचं भ्रम लोकांमध्ये नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात। लोकसभाची निवडणूक ते मुद्द्यावर नाही जिंकू शकले, ते फेक नेरेटिव्हवर जिंकले की आरक्षण बदलणार आहे, संविधान बदलणार आहे, हे भ्रम लोकांमध्ये पसरवण्यामध्ये ते काही प्रमाणामध्ये यशस्वी ठरले। ते विधानसभेत ते घडलं नाही। त्यामुळे सरकार ही शेतकऱ्यांच्यासोबत ताकदीने उभी आहे आणि विरोधक जरी शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडत असेल परंतु सरकार सोडू शकत नाही। सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव आहे
आणि सरकार आपल्या कर्तव्याचं पालन करून इमाने इतबारे शेतकऱ्यांना जी अपेक्षित असलेली मदत आहे ते करेल. भाऊ मला सांगा, जवळजवळ पूर्ण तयारी मेळाव्याची या ठिकाणी झाली होती. सुरेश भट सभागृहामध्ये बॅनर लावणे असेल, कार्यकर्त्यांना बोलवणे, सर्व तयारी झाली होती. ऐनवेळी हा रद्द झालेला आहे कार्यक्रम. पुढे कधी घेणारा निर्णय याबद्दल काही चर्चा झालेली आहे का शिंदे साहेब? नाही, या संदर्भात अजूनपर्यंत साहेबांशी आमची भाईंसोबत काही चर्चा झालेली नाही आहे. कारण असं भाईंनी जो निर्णय घेतला त्यांना आम्ही त्यांचं अभिनंदन करतो की शेतकऱ्यांच्या हिताच्या संदर्भामध्ये त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला आम्ही स्वागत करतो. आम्ही पूर्ण पूर्व विदर्भाच्या संघटक या नात्याने आम्ही सर्व कार्यकर्त्यांना आपल्या माध्यमातून जिल्हाप्रमुखांना आणि बाकी स्थानिक नेत्यांना आवाहन करतो की शेतकऱ्यांच्या दुःखांच्या सहभाग होऊन त्यांच्या बांधावर जाऊन त्यांचं सगळं पाहणी करावी, निरीक्षण करावं. त्याचा अहवाल आम्ही माननीय जयस्वाल साहेबांपर्यंत पुन्हा सादर करून त्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांना सादर करू. येणाऱ्या मेळाव्याच्या संदर्भातली चर्चा अजून झालेली नाही आहे, पण जेव्हा पण माननीय उपमुख्यमंत्री भाई एकनाथ शिंदे साहेब आम्हाला आदेश करतील, येणाऱ्या काळामध्ये याच जोशाने, याच ताकदीने, याच तयारीने आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांचा मेळावा घेऊ. खूप खूप धन्यवाद भाऊ. नक्कीच आपण पाहू शकतो की नागपूरमध्ये उद्या शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडणार होता. मात्र राज्यामध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांवर जे आहे ते पूर परिस्थिती उद्भवली आहे, त्यानंतर जे आहे ते हा निर्धार मेळावा रद्द करण्यात आलेला आहे. प्रत्येक मंत्री राज्यातले शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे त्याची पाहणी करणार आहे आणि त्यांना मदत कशा पद्धतीने देता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याच्या दृष्टीनेच हा निर्धार मेळावा रद्द करण्यात आल्याची माहिती जी आहे ते राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिलेली असली तरी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना थेट मदत कधी पोहोचते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.